आपण तर नेहमीच मेंदू वडे वगैरे करत असतो नाही का। तर आज मी ना दाल वडा केलेला आहे। साऊथ इंडियन डिश आहे आणि सर्वांना आवडणार आहे, लहानापासून तर मोठ्यांना आवडते ही रेसिपी। एकदम परफेक्ट प्रमाण वापरून मी इथे दाल वडा बनवलेला आहे। तुम्ही रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि चव तर अप्रतिम झालेली आहे। आता आपण हे दाल वडे कशा पद्धतीत बनवले आणि काय काय साहित्य घेतलेले अगदी अचूक प्रमाण घेऊन केलेले आहेत। चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया आणि पाहूया। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण ना एक असा छान साऊथ इंडियन असा पदार्थ घेऊन आलेलो आहे, त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि तो सर्वांच्या आवडीचा आहे, अजिबात तेलकट न होणारा आहे। दाल वडा करण्यासाठी बघा मी काय काय घेतलेला आहे, पण त्या आधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पाहूया। हे बघा इथे चणा डाळ घेतली आहे, 4 ते 5 तास चांगली भिजत घातली होती। एक मोठी वाटी इथे डाळ भिजत घातली होती, पाहू शकता तुम्ही छान अशी डाळ भिजल्या गेलेली आहे। त्याचबरोबर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे पाव वाटी आणि पाव वाटी उडदाची डाळ। तर तुम्ही नुसते चण्याची डाळ वापरून पण दाल वडा करू शकता किंवा ह्या 2 डाळीपैकी एक डाळ कुठली पण वापरू शकता, मुगाची किंवा उडदाची, आणि नाही वापरली तरी चालते। इथे धुवून स्वच्छ केलेले आहेत आणि पाणी निथळून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतले, तर बघा इथे आपण जिरं घेतलंय, धने पावडर, हळद, हे काश्मीरी लाल तिखट आहे कलरसाठी, थोडी बडीशोप घेतली। बडीशोप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। बघा इथे 7-8 आपण कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, पातळ असे स्लाइस मध्ये कापलेले आहेत। बघा कांदा घेतला एक मोठा बारीक चिरून, आणि इथे घेतलेले आपण कोथिंबीर बरोबर मी दांड्या सुद्धा घेतलेल्या आहेत। आणि आपल्या वड्यांना बाइंडिंग येण्यासाठी इथे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा तांदळाच्या पिठामुळे काय होतं, वडे पण कुरकुरीत होतात आणि छान असं आपल्या वड्यांना बाइंडिंग पण येतं। चला तर आता आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण इथे बघा जिरं घेतले, असं जवळजवळ पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त आहे, हिरव्या मिरच्या, अद्रकचे तुकडे, थोडी डाळ त्याबरोबर वाटून घ्यायची। बघा इथे चण्याची डाळ घेतलेली आहे। नुसतं वाटता येत नाही ना, म्हणजे वाटता येतं नुसतं, पण डाळीबरोबर कसं ते मिक्स होतं ना, म्हणून आपल्याला इथे थोडी डाळ घालून पहिले हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे कसं बारीक होण्यासाठी थोडंसं इथे मीठ घेते मी पाव चमचा। आता आपल्याला पहिले हे वाटून घ्यायचं आहे, हे असं वाटून घेतलेलं आहे। आता कसं दाल वडा म्हटलं म्हणजे तर डाळ दिसायला पाहिजे ना, म्हणून त्यासाठी आपण इथे 1 चमचा चण्याची डाळ, उडदाची डाळ साईडला काढून घेऊया आणि न घालता ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यातून। अजिबात पाणी घालायचं नाही, पण तुम्हाला जर असं वाटलं की आता डाळ म्हणजे नाही वाटला जात तर थोडंसं किंचितसं ना 1-2 चमचा असं पाणी घालायचं। आता आपण ह्या डाळी सर्व वाटून घेऊया। आपल्याला जास्त आहे ना बारीक नाही वाटायचं आहे, असं थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा पाहू शकता असं जाडसर मी इथे वाटून घेतलेलं आहे। एकदम करायला सोपी रेसिपी आहे आणि खायला पण एकदम टेस्टी। इथे बघा ही डाळ काढून घेतलेली ना आपण, ती आता यामध्ये ॲड करूया। आता सर्व ही डाळ बघा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। सर्वात पहिले आपण यामध्ये घालतोय कांदा, कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घेतलेली आहेत, कढीपत्त्यामुळे कशी चव पण छान येते। कोथिंबीर, काड्यांसकट कोथिंबीर घेतलेली आहे। इथे अर्धा चमचा असं बडीशेप आहे, बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, हे काश्मीरी पावडर आहे 1 चमचा, हळद घेते पाव चमचा, धने पावडर अर्धा चमचा, जिरं तर आपण वाटताना घेतलेलं आहे तरी सुद्धा थोडंसं असं चिमूटभर जिरं घेते। 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेते। हे बघा लागलं आपल्याला तर आपण घेऊ नंतर, पण सुरुवातीला पहिले 2 चमचेच इथे घेतलेला आहे। आता चवीनुसार मीठ, 1 चमचा असं मीठ घेतलेलं आहे। आपण सुरुवातीला बघा मिरची जिरं वगैरे वाटून घेतलं ना आलं, त्यावेळेला थोडं मीठ घातलं होतं, म्हणून आता मीठ जरा बेतानेच घालायचं। आता आपण सर्व हे पहिले मिक्स करून घेऊया। मी इथे ना हाताने मिक्स करून घेते। हाताने काय होतं व्यवस्थित असं मिक्स केल्या जातं नाही का। हे बघा आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया।
तुम्हाला जर असं वाटलं की आपलं हे बॅटर ओलं आहे, ओलसर आहे, म्हणजे जरा पातळ झालं आहे, तर तुम्ही त्यामध्ये आणखी तांदळाचं पीठ ॲड करू शकता. ओवा आवडत असेल ना तर तुम्ही ओवा पण घाला. आता बघा मिठाचं प्रमाण बरोबर आहे का, अंदाज आपला बरोबर आलाय का, त्यासाठी ना इथे थोडंसं पीठ असं ना चाखून बघायचं. परफेक्ट झालंय तर ना, परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. छान बघा असं झालंय, ओलं पण नाही आहे हे बघा, आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम छान असा गोळा होतोय बघा. हे बघा, वडा थापायच्या आधी ना थोडं हाताला असं तेल घ्यायचं, तेल लावायचं आणि इथे आपण असं गोळा. आता वडा तुम्हाला छोटा पाहिजे मोठा पाहिजे ते आपल्या मनावरती आहे. तर मी बघा या पद्धतीमध्ये वडा असा, आणि ना जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीमध्ये आपण, हे बघा साबुदाणा वडा आपण करतो की नाही त्या पद्धतीमध्ये असे वडे आपण करून घेऊया. आणि हो, आता आपलं हे इथे पीठ जास्त झालेलं आहे. आता आपल्याला जेवढे लागतील वडे तेवढे आपण इथे तळून घ्यायचे, आणि उरलेलं पीठ तुम्हाला एका वेळेला जर एवढे वडे करायचे नसतील ना तर तुम्ही उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू शकता, आणि उद्या परवा 2 दिवसांनी वगैरे पण तुम्ही वडे करून खाऊ शकता. पण करायच्या आधी तुम्ही 20-25 मिनिट आधी फ्रीजमधनं बाहेर काढायचं. पण कसं बाहेर काढल्यानंतर त्याला पाणी सुटतं ना, मग ते पाणी सुटल्यानंतर मग काय करायचं, तर त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आणि छान वडे असे थापून घ्यायचे, म्हणजे तुम्ही कसं गरम गरम खाऊ शकता. आता आपण अशा पद्धतीमध्ये वडे थापून घेऊया. आता आम्हाला जेवढे लागतील ना तेवढे वडे मी इथे थापून घेते. हे आम्हाला पुरतील एवढे वडे मी इथे थापून घेतलेले आहेत. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तेल ना छान तापलं पाहिजे. तेल तापल्यानंतर ना आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे, कारण मंद आचेवरच आपल्याला, म्हणजे मिडियम आचेवरच आपल्याला तळायचं आहे. पण ना बघूयात तेल तापलं का. तेल तापलेलं आहे, हे बघा फुलून वर आलं, म्हणजे तेल तापलेलं आहे. आपल्याला मिडियम गॅसवर वडे छान तळून घ्यायचे. आपण तर मेंदू वडे, बटाटा वडे, इडली वगैरे हे तर नेहमी आपण करून खातच असतो नाही का. पण साऊथ इंडियनमध्ये कसं दाल वडा हा आहे ना एक त्यांचा फेवरेट पदार्थ आहे. बघू शकता तुम्ही, छान असे आकार दिलेला आहे मी. आपण कसं साबुदाणा वडा करतो ना त्या आकारामध्येच इथे मी वडे बनवलेले आहेत. वडे टाकल्या आहे ना आपल्याला लगेच त्याला झारा नाही लावायचा आहे. थोडेसे ते तेलामध्ये सेट होऊन द्यायचे आणि नंतरच आपण झारा लावायचा. आपल्याला ना छान असे हे वडे ना एकदम असं गोल्डन ब्राऊनवर तळून घ्यायचे आहेत, आणि गॅस आपला ना मीडियम ठेवायचा, मीडियम हीटवर. हे बघा आता मी पलटी करते. वडा पण आपला बघा सेट झालेला आहे. अशी एक बाजू आता आपण आणखी छान होऊन द्यायची. छान असे बघा गोल्डन ब्राऊन कलरवर आपले वडे झालेले आहेत. आता आपण ना काढून घेऊ एका प्लेटमध्ये. अजिबात या वड्यांमध्ये ना तेल राहत नाही. बघू शकता तुम्ही किती छान इथे तळल्या गेले आहेत बघा. आता आपण ना दुसरी बॅच पण अशीच तळून घेऊया. आणि हो, दुसरी बॅच तळत असताना कसं मग तेल थंड होतं ना, तर थोडं तेल गरम होऊन द्यायचं आणि मगच वडे सोडायचे. आता आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे. आपण आता काढून घेऊया. बघा किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत नाही का. अजून तर ते गरम आहेत, थंड झाले का आणखीन छान असा कुरकुरीत आवाज येईल. बघा तुम्ही, एकदम परफेक्ट प्रमाण वापरून केलेले आहेत वडे. चवीला अप्रतिम झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता वडे म्हटले म्हणजे मिरच्या आल्याच नाही का. मिरच्या पण छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या. हे बघा इथे छान अशा मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत. थोडंसं त्यावर मीठ घालायचं. छान इथे आपले कुरकुरीत असे दाल वडा तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, पाहू शकता तुम्ही इथे दाल वडा आपला तयार आहे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. चवीला पण अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही सॉस बरोबर, नारळाच्या चटणीबरोबर पण हे दाल वडे खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.